सर्वप्रथम मी सर्व इथे जी प्रसार माध्यमातील इलेक्ट्रॉनिक मीडियातील लोक आले डिजिटल मीडियातील त्यांना सर्वांना एकच नम्र विनंती करते हात जोडून त्यांना आणि त्यांच्या एडिटर्सना की मी जे बोलते आहे तो विषय अत्यंत संवेदनशील आहे तर याची कुठेतरी सनसनीखेज बातमी होईल असं काही विधान माझ्या तोंडात घालू नका कारण खूप गंभीर आणि मी अत्यंत व्यथितपणे की पत्रकारांना जे आज मी संभाषण करते ते त्याच्यामुळे करत आहे। आता मी इथे सुभाष राऊत यांच्या सनराईज या हॉटेलचा विध्वंस बघण्यासाठी आलेली आहे। मी विध्वंस असा शब्द याच्यासाठी वापरला की बीड शहरामध्ये मी आज अनेक ठिकाणी गेले म्हणजे अगदी आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र मस्के असतील, शिवसेनेचे शिंदे गटाचे कुंडलिकराव खांडे असतील, त्याचबरोबर अगदी आमदार संदीप क्षीरसागर असतील, माजी आमदार अमरसिंह पंडित असतील, यांच्या सगळ्यांच्या गोरे असतील, यांच्या सगळ्यांच्या घरी गेले आणि काही एखादं नाव राहून जाईल आणि धैर्यशील सोळंके त्यांचंही प्रचंड नुकसान झालं। मी प्रकाशदादांचं जे माजलगावचं घर आहे त्यांचंच घर आहे पण त्यांच्याही घरी गेले आणि मी सर्वांना भेट दिली आणि त्यांचा जो परिस्थिती मी पाहिली ते बघून मला अत्यंत दुःख झालं। मी या सगळ्या घटनांबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करते कारण ह्या घटना मी व्हिडिओवर पाहिल्या तेव्हाही मला एवढंच गांभीर्य त्याचं वाटलं पण त्यावेळची परिस्थिती अशी नव्हती की आपण काहीतरी बोलावं आणि अजून एखादा उद्रेक होईल ह्याची काळजी नेत्यांनी घेतली पाहिजे म्हणून शांततेने तोपर्यंत आम्ही थांबलो। आणि यामध्ये मला थोडंसं विस्तृत बोलायचं कारण मी बघते 2009 पासून हे सगळं 2009 ते 14 मध्ये एवढ्या काही घटना घडलेल्या नाही। 14 नंतर आंदोलनं मी पाहिली, आरक्षणाची सगळ्यांची पाहिली, धनगर आरक्षणाची पाहिली, आदिवासींची पाहिली, मराठा आरक्षणाचे मूकमोर्चे पाहिले। एवढं गाजत होतं ते म्हणजे उपोषण। या उपोषणामध्ये एक लाठीचार्ज झाला जो लाठीचार्ज निंदनीय होता आणि त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मी केली की मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्यासाठी एक व्यक्ती उपोषण करत असेल, आमरण उपोषण, त्यांना पूर्ण राज्यातून सपोर्ट मिळत असेल अशा ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न नाही। मग ते किती टक्के दिल्याने टिकतं, 7% दिल्याने टिकतं, 8% दिल्याने टिकतं याच्यावर विचार केला गेला पाहिजे असता। ओबीसीचं सुद्धा राजकीय आरक्षण संपुष्टात आलं, ओबीसी समाजाने रस्त्यावर येऊन त्याच्याबद्दल निदर्शनं केली पण अशा प्रकारचा अपप्रकार आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कोणीही पाहिला नाही। मराठा समाजातील सर्व समंजस आणि संयमी लोकांना सुद्धा मला नाही वाटत की या गोष्टीच्या बद्दल कुठेही म्हणजे अप्रियता अशी वाटलेली आहे। आपल्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा युद्धावर छत्रपती जायचे तेव्हा सैन्याला इन्स्ट्रक्शन असायचे, सूचना असायच्या की उभ्या पिकातून घोडे। काय दोष होता यार सुभाष राऊतचा? ना राजकारणात आहे, ना कुठली निवडणूक लढली, ना काही, त्यांचं करोडो रुपयाचं नुकसान झालं। काय दोष होता त्या आमदाराच्या घरच्या लोकांचा, त्यांच्या लेकरा बाळांचा की आज त्यांचा जीव धोक्यात झाला? काय दोष होता या जिल्हाध्यक्षांचा? ते आपल्या आपल्या पक्षाचं काम करत होते की ओबीसी आणि मराठा समाजामध्ये भांडणं लावण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही। ह्याच्यामध्ये कुठेतरी एक सुप्त लाट अशी निर्माण करायचा प्रयत्न होत असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही। पण या घटनेनंतर मात्र अत्यंत मोठा असंतोष सर्वांमध्ये, म्हणजे काही गावांमध्ये तर असं झालंय की छोटी छोटी 2-3 घरं आहेत इतर समाजाची, तिथे काही लोकांनी येऊन त्यांना बाहेर काढून त्यांचे घरं जाळले, धक्काबुक्की केली, मारामारी केली। या घटनांविषयी मला वाटतं कोणी पण आंदोलन करते असतील, आरक्षण मागणारे असतील आणि नेते असतील यांनी याच्याबद्दल कुठेतरी या घटनांचा निषेध केला पाहिजे। आपल्या महाराष्ट्राला एक संस्कृती आहे, आपल्या महाराष्ट्राच्या या संस्कृतीला साजेशी आंदोलन इथे आतापर्यंत इतिहासात झालेली आहे। कधी अशा प्रकारची अप्रिय घटना घडलेली नाही। ही त्याची सुरुवात नसेल तर हा त्याचा शेवट पाहिजे। इथून पुढे असं काही महाराष्ट्राला पाहायला लागू नये अशी माझी सर्वांना विनंती आहे। प्रत्येक जण प्रत्येकाला सपोर्ट करतो, आम्ही पण सपोर्ट करतोय, आमची भूमिका मांडतोय, पण तुमच्यापेक्षा थोडी वेगळी भूमिका जर कोणाची असेल तर त्याला दहशत वाटावी, याला आंदोलन म्हणत नाही। आंदोलनाचं आतंकात रूपांतर झालं नाही पाहिजे, नाही तर रस्त्यावर जर सगळेच यायला लागले तर फार अवघड परिस्थिती निर्माण होईल। मला असं वाटतं की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयामध्ये केवळ शब्द आणि डेडलाईन घेण्यापेक्षा
खरी खुरी चर्चा घडून आली पाहिजे, ज्यांच्याकडे संविधानिक डेटाबेस आहे अशा लोकांकडून, आणि त्याचा विषय मिटवला गेला पाहिजे. कोणाचंही आरक्षण मारून कोणी देत नसतं, हे निसर्गीय आहे. आता समजा धनगर समाजाला आदिवासीतून आरक्षण पाहिजे, आदिवासी म्हणतील काय या आम्ही देतो तुम्हाला आरक्षण. ज्यांच्याकडे तुम्ही जाणार आहे त्यांचा तर तिथे अवरोध असणारच नाही, निसर्ग आहे ना. हेच जर उलट असतं तर काय झालं असतं, असंच झालं असतं ना. त्यामुळे संविधानामध्ये बसेल तसं आरक्षण त्यांना जर दिलं तर ते टिकेल, आणि या समाजामधलं शांतता सुद्धा टिकेल, या समाजामधलं सौंदर्य सुद्धा टिकेल असं मला वाटतं. मला आज कौतुक वाटतं बीड जिल्ह्याच्या सामान्य जनतेचं. जेव्हा यांच्या घरावर अटॅक झालेत तेव्हा अगदी त्या आजूबाजूला असणाऱ्या वस्त्यातले सगळ्या जाती धर्माचे दलित मुस्लिम बांधवांनी मदत करून त्यांना बाहेर काढले. हे चित्र आहे आपल्या महाराष्ट्राचं खरं. असं चित्र परत कधी दिसू नये अशी माझी विनंती आहे. कोणत्याही वर्गाला इतकं अस्वस्थ करू नये की त्याचा परिणाम पुढे आपल्याला बघायलाही मिळणार, म्हणजे अनुभवायला मिळेल असा जो कधी विचारातही केला नाही असा परिणाम होऊ नये अशी सगळ्यांनी शाश्वती घ्यायची गरज आहे. मी या घटनांचा तीव्र निषेध करते. कोणत्याही जातीवर अटॅक हो, कोणत्याही धर्मावर अटॅक हो, मी माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केलंय. मंत्री जरी हटलं तरी मी आज पालक आहे. आज पक्ष कोणताही असो, विचार कोणताही असो, जात कोणती असो, मी सर्वांना भेट दिलेली आहे आणि सर्वांच्या बद्दल सहानुभूती व्यक्त केलेली आहे. आरक्षणाची लढाई ह्याच्यामध्ये धाक निर्माण करू शकतो आपण, पण भीती निर्माण होता कामा नये. तरुणाईला अशा गोष्टींकडे वळवण्याने भविष्य आरक्षण मिळालं तरी सुरक्षित राहणार नाही. तरुणाईला अशा ठिकाणी वळवू नये ही जबाबदारी आहे. जर कोणी नेतृत्व त्या तरुणाईचं स्वीकारलं असेल, कोणी 1 दिवसात नेता होत असेल, कोणी 1 महिन्यात होत असेल, कोणी 1 तपात होत असेल, त्या सर्वांची जबाबदारी की आपल्या तरुणाईला अशा हिंस्र गोष्टीपासून दूर ठेवलं पाहिजे. त्यामुळे अशा गोष्टी परत रिपीट होता कामा नये. उलट असं झालं तर नेत्यांनी म्हणलं पाहिजे की याच्याबद्दल आम्हाला वाईट वाटतंय, आम्ही संवेदना व्यक्त करतोय, आम्हाला ह्याच्याबद्दल माझ्याकडून असं झालं असतं किंवा माझ्या बाबतीत माझ्या आंदोलनाच्या माध्यमातून आलं असतं तर मी इव्हन त्याच्याबद्दल क्षमा व्यक्त केली असते. अशा गोष्टी नेताच थांबवू शकतात. सगळ्या आंदोलनातल्या नेत्यांना माझी विनंती आहे की तुम्ही असं आव्हान करा की जो असा करेल तो शिवरायांच्या महाराष्ट्रातला खरा सच्चा नागरिक नाही. तो मराठा आरक्षणाला बदनाम करू पाहतो असं जर आव्हान केलं तर असं परत होणार नाही याचा मला विश्वास आहे. असं आव्हान आपण सर्वांनी करावं. मीडियानी सुद्धा आता इकडचा बूम घेऊन लगेच तिकडे घेऊन असं म्हणल्या पंकजाताई, असं करून समाजात तेट निर्माण करणारे प्रश्न 5 मिनिटाची सनसनीखेच देऊ शकतात, पण 5 पिढ्यांचं नुकसान ह्याच्यामुळे होतं. कृपा करून सगळ्यांनी जबाबदारीने या गोष्टीचं भान ठेवा. आणि या गोष्टीबद्दल फार भयानक घटना झाल्यात. म्हणजे मी वर्णन ऐकलं, तोंडाला मास्क आहे, समोर बॅग लावली आहे, मागे बॅग लावली, पेट्रोलच्या बाटल्या आहेत, ते काय पेट्रोलचे बॉम्ब आहेत, म्हणजे अश्रू दूर कसा हाताळायचा. ही लोक जी इथे आक्रमण करत होती आमच्या राऊतच्या आणि आमच्या सगळ्या कुंडलिकराव, राजेंद्र मस्के सगळ्यांच्या घरावर, हे लोक वरून उड्या मारले. ह्यांना काही झालं तर 5 मिनिटात अँब्युलन्स पोहोचत होती, पण इकडे फायर ब्रिगेडची गाडी पोहोचत नव्हती. हे टोटली मला वाटतं इथे इंटेलिजन्सला पण एवढा प्लॅन जर ही घटना घडली असेल आणि त्यांच्याकडे या सगळी आयुध असतील, त्यांनी ठरवून हे केलं असेल, त्याच्यामध्ये इंटेलिजन्सचं सुद्धा मला वाटतं कुठेतरी फेल्युअर झाले असं म्हणायला हरकत नाही. तर ह्याची स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमकडनं ह्याची तपासणी झाली पाहिजे. दोन्ही गोष्टींची, त्या जालन्यातल्या लाठीचार्जाची सुद्धा तपासणी झाली पाहिजे आणि इथली तपासणी झाली पाहिजे. त्यामुळे कुठलाही मोर्चा, कुठलंही आंदोलन आज मला बोलवतं तर मला वाटतं याचा सूत्रधार कोण, ह्याचा सूत्रधार कोणी नसला पाहिजे. ध्येय पाहिजे सामान्य माणसाला न्याय द्यायचं, त्या लढ्याला न्याय द्यायचं. त्यामुळे अशा कोणत्याही सूत्रधारांच्या मोर्चात पंकजा मुंडे दिसली नाही तर वाईट वाटून घेऊ नका. मी त्याच बाजूनी, ज्या बाजूनी नेहमी होते आणि सदैव राहीन. आणि जर अशा काही परत घटना झाल्या तर आम्ही पण आमरण उपोषण करायला मागे पुढे बघणार नाही. तेव्हा महाराष्ट्राचं चित्र हे सर्व समाज बघेल अशी मला पूर्ण खात्री आहे. कारण आमच्या मनामध्ये पाप नाही आहे, आमच्या मनामध्ये स्वार्थ नाही. जो वंचित आहे, जो पीडित आहे, त्याच्या बाजूनीच आमचं नेहमी शक्ती आणि मत राहील. या संस्कारात आम्ही वाढलेलो आहोत. त्यामुळे कृपया महाराष्ट्रावर अशी परत वेळ येऊ नये. कारण डेडलाईन परत तुमची संपणार आहे, तेव्हा ती डेडलाईन महाराष्ट्राच्या सामान्य जनतेसाठी नसावी. शाळेत जाणाऱ्या मुला मुलींसाठी, सामान्य नोकरी करणाऱ्या, आपल्या हातावर पोट असणाऱ्या लोकांसाठी नसावी अशी माझी आपल्या सर्वांना विनंती. असं आव्हान सर्व नेत्यांनी आपापल्या समाजाला करावं. मी सुद्धा मला मानणाऱ्या सर्व समाजाला हेच आव्हान करते
की शांतताप्रिय मार्गाने आणि संवैधानिक मार्गाने आणि माणुसकीच्या मार्गाने आपण सर्वांनी काम करावं. धन्यवाद. प्रशासनासोबत तुमचं काही बोलणं झालंय का? तुम्ही एसपींना भेटलात का? त्या अगोदर त्या दिवशी तुमचा काही कॉल झाला होता का? हे सगळं घडत असतं त्या दिवशी जेव्हा हे सगळं घडत होतं त्या दिवशी पहिले तर हे सगळं शॉकिंग होतं आणि त्यामुळे नंतर इंटरनेट सेवा बंद झाली आणि फोन बंद झाल्यामुळे मला बऱ्याच ठिकाणी संपर्क साधता आला नाही. माझ्याकडे अशी कुठली अधिकार नाहीये की मी प्रशासनाची बैठक बोलवावी किंवा काय, पण आज मी सामाजिक काम करणारी आणि इतके वर्ष राजकारणात काम करणारी एक कार्यकर्ती म्हणून आता प्रशासनाची भेट घेणार आहे. मी कलेक्टर आणि एसपींना भेटणार आहे. मला भेटायच्या आधी या लोकांची फर्स्ट हँड माहिती पाहिजे होती, कारण आयक्यू माहिती, सोशल मीडियाची माहिती किंवा रंगवलेली माहितीवर विश्वास ठेवणं बरोबर नाही. म्हणून मी स्वतः ज्यांच्या घरी गेले त्यांचे अनुभव मी ऐकले आणि ते प्रचंड भयावह होते. त्यामुळे त्या अनुभवांच्या बद्दल आता नक्की मी प्रशासनाला सांगेन आणि त्यांना पण डेडलाईन दिली पाहिजे की ह्याची लवकर इन्व्हेस्टिगेशन करून या लोकांवर कार्यवाही केलीच पाहिजे. कोणीही कोणाला हिंस्रपणे हाताळत असेल, कोणाचं आयुष्यात उठून टाकलं या माणसाला, याची काय दोष होता मला हा प्रश्नच कळत नाही. आम्ही तरी समजा राजकारणात आहेत, काहीतरी कोणाला तरी भावना असेल, पण असं कुणाला असं हाताळणं अत्यंत अयोग्य आहे. पोलीस प्रशासन त्या ठिकाणी कमी पडलं का? नेमकं हातावर हात ठेवून होतं असं देखील बोललं जातं. हे पहा, मी एवढंच सांगितलं की इंटेलिजन्स जर हे एवढे तयारीत होते सगळेजण, तर इंटेलिजन्सचं काही फेल्युअर आहे असं मला वाटतं. त्याच्यावर तपासावं त्यांनी आणि याची स्पेशल इन्व्हेस्टिगेशन करावी, म्हणजे आपोआप सगळ्या गोष्टी बाहेर येतील. 2 दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांनी पाहणी केली, त्यावेळी ते असं म्हणले की सोशल मीडियातून असे मेसेज फिरत होते, आता माजलगाव झालं, बीड झालं, आता परळीकडे झाला. तर तुम्हाला अशी काही माहिती मिळाली होती का की असं काही होणार आहे म्हणून? असं कोणी प्रयोग करायचा प्रयत्न करू नये अशी माझी विनंती आहे. एकूण 4 टीम होत्या. पहिली टीम घोषणा द्यायची, दुसरी टीम दगडफेक करायची, तिसरी आग लावायची आणि चौथी सगळ्यावर वॉच करायची. 30 फुटाचं अंतर आहे मुख्यालय आणि क्षीरसागरांच्या बंगल्याचं. तरी पण पोलीस तिथं बघ्याची भूमिका घेत होते असं जयंत पाटील म्हणाले, रोहित पाटील म्हणाले. तुमची काय मागणी? माझं हेच मागणं आहे की या सगळ्या गोष्टीची चौकशी करावी. पोलिसांना सुद्धा संरक्षण दिलं तर पोलीस सुद्धा चांगल्या ऍक्शन घेतील, पण पोलिसांची आता परिस्थिती अशी सुद्धा असू शकते की जालन्याच्या बाबतीत वेगळा निर्णय झाला आणि इकडे वेगळा निर्णय झाला. पोलिसांना बळ दिलं, मी बघितलंय गोपीनाथ मुंडेंच्या काळात पोलिसांना बळ दिलं तर पोलीस आतंकवादाला संपवून टाकतात. हे तर विषय एवढा मोठा नाही, पण मला असं वाटतं की इथे कम्युनिकेशन गॅप झाला असावा. मी काही इथे प्रेडिक्शन करू शकत नाही, मी म्हणू शकत नाही असंच झालं. माझं म्हणणं इथे कम्युनिकेशन गॅप झाला असावा. इंटेलिजन्सचं फेल्युअर दिसतच आहे, कारण जर हे सगळे तयारीत होते तर हे कुठेतरी फोनवर बोलले असतील, काहीतरी संभाषण असतील ज्याचे अंदाज इंटेलिजन्सला यायला पाहिजे होता. आणि कुठेतरी मला वाटतं की ह्याच्यावर स्पेशल वेगळी अशी चौकशी नेमली पाहिजे आणि त्याला पण टाइम बाउंडच केली पाहिजे. ती पण वर्षानुवर्ष चालली नाही पाहिजे. त्या दिवशी घटना घडत होत्या, त्या दिवशी जे आंदोलक होते किंवा जे जमाव होता तो एखादी घटना घडली की त्या ठिकाणी घोषणा द्यायचा आणि आपण टार्गेट त्या ठिकाणी घोषणा देऊन सांगायचा, आपल्याला पुढे जायचं आणि त्या दरम्यान डिपार्टमेंट देखील होतं. मग आता ते तिथे जे जे होते त्या सगळ्या अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशीमध्ये माहिती घेतली पाहिजे, त्यांची पण चौकशी झाली. या संपूर्ण प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार आहात का? काही मागणी करताय का मुख्यमंत्र्यांकडे त्यांना भेटून? तुम्ही माध्यमाकडून चांगली भूमिका व्यक्त करण्यास सांगितलं, पण आमची वेगळी भूमिका आहे, जरा वेगळी, की तुम्ही जे राजकीय नेते सगळे आहेत याचा दुसरा अँगल असं आहे की प्रत्येक राजकीय नेत्याने सांगितलं की याच्यात आमच्या राजकीय विरोधकांचा सुद्धा हात आहे आणि ते अगदी पटलावर सांगितलं. म्हणजे प्रकाश सोळंकीने सांगितलं, इथं बसलेल्या अनेक राजकीय नेत्यांचं याच्यावर एकमत होऊ शकतं. तर मग हे काय आहे? म्हणजे एकीकडे जमाव संतप्त झाला, जमावाने जाळपोळ केली, नुकसान भरपूर झालं, पण राजकीय नेते पण सांगतात की याच्यामध्ये आमच्या राजकीय विरोधकांचा हात. या परिस्थितीचं त्याच्यामुळेच मी सांगितलं की स्पेशल इन्व्हेस्टिगेशननी याची तपासणी केली पाहिजे. मी बोलणारी त्रयस्थ आहे, मी तिथली विक्टीम देखील नाही किंवा काय. मी एक सामाजिक नेता आहे, मी एक राजकारणात काम करणारी इतके वर्ष एक कार्यकर्ता आहे आणि मी जे बोलते ते न्यूट्रल आहे. आणि त्यामुळे जर एखादा माणूस दबावाखाली बोलतोय का, एखाद्या माणसाला खरंच त्याचा फायदा राजकीय विरोधकांनी घेतला का, हे सगळं स्पेशल इन्व्हेस्टिगेशन मध्ये क्लिअर होईल. मोबाईल घ्या ताब्यामध्ये, कोणाचे काय संभाषण झाले हे ताब्यात घ्या. बीड जिल्ह्यात मी पालक म्हणून ह्या गोष्टीचा निषेध करते आणि बीड जिल्ह्यात असे प्रयत्न भविष्यामध्ये असफल आपण सगळ्यांनी मिळून केले पाहिजे. तुमच्या समोर मी उभी राहीन, पण असं परत बीड जिल्ह्यात घडलं नाही पाहिजे याची आपण काळजी घेऊ. प्रशासन असेल, सरकार असेल कमी पडलंय असं वाटतं, कारण अशा घटना झाल्यानंतर अनेक वेळा राजीनामे मागितले जातात. पहिली घटना आहे राजीनामा मागत नाही. तुम्हाला काय वाटतं की याची चौकशी? कारण आता राजकारणाच्या पलीकडची घटना आहे. राजीनामा देणं नाही देणं आता ह्याच्यात पडायचंच नाहीये कोणाला. आता तुमच्याकडे चांगले अधिकारी लावून, चांगले ज्याचं रेकॉर्ड चांगलं आहे, ज्याच्याकडे चांगले मोठे मोठे केसेस सॉल्व्ह केलेले आहेत, असे अधिकारी लावून याची स्पेशल इन्व्हेस्टिगेशन केली तर सगळ्या गोष्टी समोर येतील.
आता मी काय ह्या अशा गोष्टीत विश्वास ठेवत नाही की अशा परिस्थितीत काहीतरी राजकीय आपले हात धुवून घेणं हे मला पटत नाही. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना तुम्ही भेटणार आहात का नेमकं हे हे सगळं? मी जे बोलते ते मुख्यमंत्र्यांपर्यंत जाईन अशी माझी अपेक्षा आहे. मी जे पत्र लिहीन ते सगळ्यांना लिहीन. मला भेटायची काय गरज आहे? त्यांचे मंत्री रोज तिथे जात आहेत वेगवेगळ्या आंदोलनात, ते लोक जाऊन रिपोर्ट करतायत. त्यांचे मंत्रिमंडळ आहे, पालकमंत्री इथे आहेत, ते सांगतील मुख्यमंत्र्यांना काय सांगायचं ते. मी जे सांगतेय तुमच्या माध्यमातून त्यांना सांगते. आता त्यांचा वेळ घेणार नाही, तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती करेन की तुम्ही, आणि गृहमंत्र्यांना विनंती करेन तुम्ही स्पेशल इन्व्हेस्टिगेशन करावी आणि अशा घटना, अप्रिय घटनांचा विरोध करायला मागे पुढे न बघता तुम्ही प्रोटेक्शन द्यावं. ज्यांचा याच्याशी काही संबंध नाही ते लोकांनी इथून पुढे सफर नाही करायला पाहिजे. मात्र मराठा आंदोलकांना काय आव्हान असेल तुमचं? एकंदरीत मराठा असेल, ओबीसी असेल, अशा पद्धतीच्या जे घटना घडत आहेत, सगळ्यांना काय नेमकं तुम्ही आव्हान मी करा? हेच आव्हान केलं सर्वांना मगाशी सुद्धा की आपण संविधानिक मार्गाने आपले आंदोलन केले पाहिजे. सामान्य माणसाला त्रास झालेला खपवून घेतला जाणार नाही. भगवान सेना कुठेतरी आहे, 5% आरक्षण आहे, ते वंजारी समाजाला आरक्षण द्यावं असं भगवान सेनेची मागणी आहे. कुणी केली तुमचा काय प्रश्न आहे? ओबीसी आरक्षणाला हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे. या सगळ्या संदर्भाची याचिका दाखल झालेली आहे आणि आज सुनावणी देखील या सगळ्या संदर्भामध्ये झालेली. वरचं जे घटनाबाह्य आरक्षण असं या याचिकेमध्ये मांडलेलं आहे. आपली भूमिका या सगळ्या संदर्भात काय आहे? याच्याबद्दल सुनावणीत काय झालंय? सुनावणीचे अपडेट नाही आले. आता मुळामध्ये याच्याबद्दल माझी भूमिका स्वयंस्पष्ट आहे. जो मागास आहे त्याला मुख्य प्रवाहात आणणं हा त्याचा अधिकार आहे. त्यावेळी त्या ठिकाणी त्या परिस्थितीमध्ये राजकीय निर्णय किंवा संवैधानिक निर्णय होत असतील आणि त्याच्यानी कोणाचं चांगलं होत असेल तर त्याच्यामध्ये काही गैर असण्याचं कारण नाही. आता कोर्टाने काय करावं हा विषय बोलण्याएवढी मी मोठी नाही. कोर्टातला निर्णय फायनल असेल. कोर्टात एखादा निर्णय, जसं आता ओबीसीचं राजकीय आरक्षण संपुष्टात आलं एका वेळी, आम्ही त्याच्यावर प्रयत्न केले पण त्याच्यावर लढलो, पण त्याची एक पद्धत लढण्याची असावी एवढीच माझी अपेक्षा आहे. आणि मराठा समाजाची मागणी राजकीय आरक्षणाची कधी नव्हतीच आणि त्यांना राजकीय, कारण त्यांचा तर हा रोष आहे की आमच्या राजकारणात एवढा ताकद असताना देखील सामान्य माणूस पिसला चाललाय. तर त्यांची राजकीय आरक्षणाची मागणी नव्हती आणि ओबीसीचं राजकीय आरक्षण सुरक्षित ठेवण्याची मागणी होती. या दोन मागण्या मिक्स कधी झाल्या याचा थोडा अभ्यास करण्याची गरज आहे. ची जनगणना केली जावी अशी देखील मागणी आहे. जनगणना केली जावी ही मागणीच आहे, पण आता माझा मुद्दा फक्त बीड जिल्ह्यापुरता मर्यादित आहे, झालेल्या घटनांपुरता मर्यादित आहे. या अप्रिय घटनांचा शोध लावला पाहिजे. कोणी केलं त्याला कुठेतरी व्यसन घातलं पाहिजे आणि अशा भविष्यात झालं नाही पाहिजे. हे काम आहे सरकारी यंत्रणांचं.